हॅलो नमस्कार. आज केली होती मस्त अशी मसालाची चपाती. तुम्ही काही म्हणू शकता, मसाला पोळी वगैरे. मस्तपैकी लसूण एकदम बारीक कट करून घ्यायचा, त्याच्यामध्ये घालायचं तेल थोडंसं गरम करून, कोथिंबीर एकदम बारीक कापून आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि आपला थोडासा घाटी मसाला असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि खरं तर हे सगळं खलबत्त्यामध्ये एकजीव कुटून घ्यायचं आणि मीठ घालायला विसरायचं नाही. हे सगळं मिश्रण छान एकजीव कुटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळ्यात लास्टला आपण ॲड करणार आहोत मस्त बारीक कट केलेला कांदा, कारण ह्या सगळ्याचा फ्लेवर त्या कांद्याला लागल्यानंतरच खरी टेस्ट येणार आहे. ही मसाला चपाती तुम्ही कधीही छोटीशी भूक असेल किंवा तुम्हाला एकदम लाईट पण चटपटीत असं काहीतरी खायचं असेल तेव्हा तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता. मला तर आठवड्यातून एकदा दोनदा मी अशी बनवून खातेच. खूप 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 टेस्टी लागते. तुम्ही पण ट्राय करून मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती. आणि लाटतानाही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लाटू शकता, म्हणजेच लच्छा पराठा टाईप किंवा नुसताच पराठा, किंवा तुम्ही गोल गोल करून स्क्वेअर करून असं पण करू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीनेही तुम्ही बनवून घेऊ शकता. फक्त भाजताना थोडंसं जास्त तेल लावायचं आणि खूप छान क्रिस्पी अशी भाजायची, त्यामुळे तिचा टेस्ट अजून छान मस्त होतो. अशा पद्धतीने मी बनवली होती आणि आजच्या लंचमध्ये मी हीच खाल्ली. मला तरी खूप जास्त आवडली. तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही एक खाऊन तुमचं पोट भरणारच नाही याची मी गॅरंटी देते. चला तर मग, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना पराठा खाऊन बोर झालं असेल तर अशी वेगळ्या प्रकारची चपाती, पराठा किंवा काहीही तुम्ही म्हणू शकता असं बनवून नक्की खाऊन बघा. बाहेर गेले होते चप्पल घेण्यासाठी आणि बिना चप्पल घेताच घरी आले. उन्हातून आल्यानंतर खूप जास्त थकली होती, त्यामुळे पूर्ण चपाती, भाजी, भात असं काहीही बनवायची इच्छा नव्हती आणि भूक तर लागली होती. त्यामुळे म्हटलं काहीतरी शॉर्टकटमध्ये बनवूया, म्हणून ही रेसिपी मी बनवली. आणि बनवताना असं वाटलं की अरे मी बऱ्याच वेळेला बनवते पण अजून तुमच्याबरोबर शेअर केली नाही आहे, म्हणून ही तुमच्याबरोबर पण शेअर केली. अशी छान क्रिस्पी भाजून घ्यायची. त्याच्यामुळे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मसाला कमी आणि त्याच्यामध्ये ऑरिगॅनो वगैरे असे पिझ्झाचे फ्लेवर पण ॲड करू शकता आणि तुमच्या पद्धतीने क्रिएटिव्हिटी करू शकता. आता एवढी छान पोळी बनलीच आहे तर तुमच्याबरोबर खाऊनसुद्धा शेअर करते. रिव्ह्यू तर तुमचे पण चांगलेच असणार आहेत हे मला नक्कीच माहिती आहे. चला तर मग आजचा व्लॉग इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.